हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, ज्ञानेश्वरीला वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण चिंतनामध्ये 67 नंबरच्या ओळीवरचा विचार केलेला होता, जे मनाला कळत नाही आणि बुद्धीला सुद्धा तिथं बुद्धीनं घासाघीस जरी केली तर बुद्धीचा सुद्धा त्याचा थांग पत्ता लागत नाही, असं ते तत्त्व जे आहे ते जर दैव जर बलवत्तर असेल, प्रारब्ध जर चांगलं असेल, पूर्वपुण्याई जर असेल तर त्या पूर्वपुण्याईनं त्या तत्त्वाचा बोध होऊ शकतो। याचा अर्थ असा नव्हे की ते प्रारब्धावर आधारित आहे, ज्ञान प्रारब्धानं मिळते असं असतं तर प्रारब्ध म्हणजे प्रारब्धानं सगळ्यांनाच मिळालाच तरी मग त्यासाठी मग प्रयत्न, शास्त्र, सद्गुरू यांची काही गरजच वाटली नसती। मग प्रारब्धानं जर मिळालं असतं तर विचार केला तर ज्ञानाचा आणि प्रारब्धाचा थोडासुद्धा संबंध नाही आहे, कारण प्रारब्ध हे एक वेगळा विचार आहे आणि ज्ञान हा एक वेगळा विचार आहे। त्यामुळे या ठिकाणी साधनेला एक मोठं स्थान आहेच। साधनेचं, शास्त्राचं महात्म्य जे आहे, सद्गुरूंचं महात्म्य जे आहे ते आहेच। त्याखेरीज माऊली बोलतात, दैवगुण थोडासा, म्हणजे दैव जर थोडंसं जरी अनुकूल असेल किंवा भाग्याची अनुकूलता जर प्राप्त झाली तर त्याला अर्थ असा होतो की भाग्याची अनुकूलता म्हणजे केवढी, तर जेवढी गरज आहे। काही वेळा असं होतं की सगळंच तयार असतं, पण तयार असताना सुद्धा लग जर उलटं लागलं ना तर त्यावेळी हातात आलेला एखादा घास हिसकावून घेतला जातो। ह्यासाठी कष्ट काही कमी पडलेले असतात का? नाही, भरपूर कष्ट झालेले असतात। आपल्या जोडीदारांना पण कष्ट घेतलेले असतात। एखादा धावपट्टू आहे, तो धावतो, पण धावत असताना तोही तेवढंच धावत असतो, पण एखाद्या सेकंदाचा फरक पडतो आणि एक जिंकतो आणि एक हारतो। याला काय म्हणावं? कष्ट आहेत की नाही दोघांचे? दोघांनी तेवढेच प्रयत्न केलेले आहेत, दोघांनी तिथंपर्यंतच धाव घेतलेली आहे, पण एकाचं भाग्य अनुकूल होतं आणि एकाचं प्रतिकूल होतं, एवढा फरक आहे। असाच अर्थ आपण या ठिकाणी घेतला पाहिजे, नाहीतर होईल उलटं। काय होईल? माझ्या भाग्यात असेल तर मिळेल असं होता कामा नये। भाग्याप्रमाणे ते मिळेल असं म्हणता येत नाही, पण भाग्याची अनुकूलता मात्र लागते। कालच्या वेळेत चिंतनामध्ये आपण खूप विचार त्यावरती केलेला होता की बरेच वेळा अशा काही प्रारब्धाच्या अडचणी आपल्यासमोर येऊन टाकतात की मला करायचं असून सुद्धा करता येत नाही। त्यावेळी भाग्याची प्रतिकूलता आहे असं समजणं फार गरजेचं असतं। असं कधी कधी घडत असतं। तोच मुद्दा माऊली बोलतात, जे मना आकळिता कुवाडे घागुसिता बुद्धीशी नातोडे, ते दैवाचिनी सुरवाडे सांगवेल तुझं, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगवले जात आहे। म्हणजे भाग्य अनुकूल आहे म्हणून मी तुला सांगत आहे। जे शब्दातीत स्वभावे, परत आता शब्दाचा विचार माऊली करायला लागलेत बघा, ते शब्दाच्या पलीकडं आहे। शब्दातीत म्हणजे शब्दाच्या अतीत, अतीत म्हणजे पलीकडं असलेलं, ते बोलीची जरी फावे तरी अनेक काय करावे कथा सांगे। जे स्वभावता शब्दाच्या पलीकडं आहे ते जर शब्दात अनायसे आले तर इतर गोष्टीची काय कर्तव्य आहे, याकरता तू प्रस्तुत कथा सांग। श्रोते बोलायला लागलेत, तुला शब्दानं सांगता येत असेल ना तर तेच सांग, शब्दाच्या पलीकडं आहे। आणि जे शब्दात जर अनायसे आणता येत असेल तर आण ना।
म्हणून मागच्या वेळा आपण एक मुद्दा बघितला होता की शब्दानं ते आकळता येत नाही, पण शब्दाशिवायही कळत नाही. कारण शब्द हा फार मोठा, शब्द ही वस्तू आहे माऊली बोलतात. सगळ्या संतांनी मान्य केलेलं आहे की शब्दाची ताकद केवढी आहे. ही शब्द हे जे आहेत तर शब्द काय जादू करू शकतात याचं वर्णनही प्रत्येक ग्रंथामधून आपल्याला बघायला मिळतं. कारण शिष्याला जे संवाद रूपानं सांगितलं जातं गुरूंच्याकडून ते शब्दानंच सांगितलं जातं. आत्तापर्यंत गुरु आणि शिष्यांचा संवाद जो घडला आहे तो शब्दानंच घडलेला आहे आणि शब्दानेच त्यांना कळलेला आहे. पण शब्दांना कळत नाही हेही मात्र खरंच आहे, कारण शब्द कुठेतरी एका कुंपणापर्यंत नेऊन सोडतात. त्याच्या पलीकडे शब्द काही काम करत नाहीत. शब्द तेवढे सांगतात की ते तत्व तू आहेस, पण ते तत्व तू आहेस याचा अनुभव मात्र शब्द आणून देत नाहीत. तो अनुभव ज्याचा त्याला आणून घ्यावा लागतो. ते गुरुकृपेनं, शास्त्रकृपा, ईश्वरकृपेनं आणि आत्मकृपेनं शक्य होईल असं शास्त्रही सांगतं. आपणही विचार करावा की शब्दापलीकडे शब्दातीत ते स्वभाव आहे. ते बोलाची जरी पावे तरी अनेक काय करावे कथा सांगे. जर बोलानं जर कळत असेल तर उगीच कथा कशाला सांगत बसतोस. म्हणजे पाठीमागचं जे तत्वज्ञान तू सांगितलेस ना, हे मनाला कळता येत नाही, बुद्धीला कळत नाही असं वर्णन, इंद्रियांचा पांगू फिटला तरच कळेल, हे जे सगळं सांगायला लागलास हे काही सांगू नकोस. सामान्य श्रोतृवर्ग त्यांच्यासमोर आहे बरं काय, पण भाग्यवान असावा. कारण एवढा नेवाशाच ठिकाणी जर बसणारे काही जर ठराविकच श्रोते असावेत, इतके श्रोते नसतील, ते फारसे नसतील तरी ते भाग्यवान समजायला पाहिजेत हे मात्र निश्चित. आपण त्यापैकी असू असं वाटायला पाहिजे आपल्याला. जर ज्ञानेश्वरीची ओढ असेल तर खरंच आपण असू. मध्ये काहीतरी प्रारब्धाचा प्रतिबंध झाला असेल म्हणून ज्ञानेश्वरी कळली नसेल, पण आता हळूहळू आपल्याला कळेल असा त्यांचा त्यामध्ये एक गोष्ट आपण विचारात घेतली तरी हरकत नाही. की नेवाच्या ठिकाणी बसलेले श्रोते जे होते ते श्रोते किती भाग्यवान असतील बघा, की ज्या ठिकाणी भगवंतानी ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी कथन केलेली आहे. जे शब्दात तिथं व्हावे ते बोलीची जरी फावे. जर बोलण्यानं जर कळत असेल मग शब्दाच्या पलीकडे असणारं तत्व ते बोलण्यात पकडता येत असेल तर बरं आहे ना. पण खरं बघायला गेलं तर ते अशब्दम वर्णन कसं केलं आहे बघा. कुणी उपनिषदांनी वर्णन करतात ना, ते तत्व जे आहे ते अशब्दम, कठोपनिषद फार सुंदर वर्णन करते. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असं वर्णन केलं आहे त्याचं. हे कुठल्याही अव्ययम म्हणजे व्यय ज्याचा होत नाही असं आहे ते. अशब्दम म्हणजे शब्दाच्या पलीकडचा आहे. अस्पर्शम म्हणजे त्याला स्पर्श करता येत नाही. हे सांगताना एकच अरूपम अशब्दम हे शब्द म्हणजे पांच विषयाच्या पलीकडं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच असे शब्द वापरलेत ना. कठ उपनिषद त्यालाच पकडून काय बोलते बघा, ते अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम तथा रसम नित्यम गंधवच यत. ते सगळ्याच्या पलीकडं आहे. म्हणजे पाच शब्दादी विषय जे आहेत, तन्मात्रा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या पलीकडचं ते तत्व आहे. म्हणून ते कळत नाही, परंतु शब्दानं त्याचं वर्णन करावं लागतं. शब्दाशिवाय त्याचं वर्णनही करता येत नाही. मग शब्द जरी टोकडे पडत असले तरी सुद्धा शब्द आपलं काम करून मात्र जातात. ग्रंथांचा उपयोग तेवढाच आहे. शब्द आपल्याला बरोबर सांगत असतात, नाही तर शब्दाशिवाय ते कळणार नाही. पण इथं म्हणलेलं आहे की शब्दाशिवाय जे शब्दाच्या अतीत असणारं जे आहे ते बोलानं जरी पावत असेल तर तू का सांगत नाहीत. म्हणून शब्दाने सांगावं लागतं, कारण ते चेतन जडासहित घ्यावं लागतं. लक्षात घ्या, एखादं चेतन आहे ना ते स्वीकारताना जडासहित घ्यावं लागतं, त्याशिवाय येत नाही. आपण ब्रह्मरूपता जेव्हा म्हणतो तेव्हा जग ब्रह्मरूप आहे. आता ब्रह्माला जर पकडायचं असेल तर जगातूनच प्रवेश करावा लागेल त्याला. त्याचा प्रवेश जो आहे ना तो जगातून होतो. ब्रह्माकडे जायचं असेल तसं शब्दाच्या पलीकडे जर जायचं असेल तर शब्दातूनच जायला पाहिजे ना. म्हणजे शब्द हे एक त्याचं प्रवेशद्वार आहे अशा अर्थानं आहे. जग सुद्धा हे त्याचं प्रवेशद्वार आहे. जग ब्रह्मरूप आहे असा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. हे विश्वची माझी घरं असं माऊली बोलतात. त्याचा अर्थ तोच आहे की ते शब्दाच्या पलीकडे असलं तरी शब्दातून जावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो जे निर्गुण तत्व आहे पण सगुणाच्याने आधारे, निर्गुण पावी जे निर्धारे असा शब्दप्रयोग संत वापरतात. त्याचं कारण ते आहे निर्गुणातूनच सगुणातूनच निर्गुणाकडे जायचा रस्ता आपल्यासाठी आहे. म्हणून सुंदरते ध्यान किती वर्णन केले तुकोबानी अभंगामध्ये. सुंदरते ध्यान उभा विठेवरी कर कटावरी ठेवून या. आपल्यासमोर मूर्ती उभा करतात बघा, ही सगुण मूर्ती आहे. सुंदरते ध्यान उभा विठेवरी कर कटावरी ठेवून या.
तुळशी हार गळा वर्णन करताना सगळं जड तत्व आहे बघा. तुळशी हार हा सुद्धा जड आहे. तुळशी हार गळा. आता हे मकर कुंडले, आता काय वर्णन कसं आहे बघा. मकर कुंडले, त्यांच्या कानातली मकर कुंडले कधी शोभतात. सगळं वर्णन आपण बघत आलो की बघत 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 आलो की ते बघत असताना त्याच्या पलीकडे जाणं फार गरजेचं आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला शेवटी त्या शब्दांच्या त्या सगुणाच्या पलीकडे नेऊन सोडतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तत्वमसी असा उच्चारच केलेला आहे तुकोबाने. तुकोबा म्हणतात हेच ते. अभंग किती साधा आहे बघा. महाराष्ट्रातल्या कुठल्या व्यक्तीला पाठ नाही असं नाही मात्र, पण पाठ असला तरी वरवरचा वाढतो आहे. सुरुवातीला रूपाचा अभंग म्हणायचा असतो म्हणून भजनकवाली म्हणतात. कीर्तनवाल्यांना वाटत असते पहिलं सगुणाचं भजन करायचं असते म्हणून पहिल्यांदाच हा अभंग घेतात कीर्तनकार. पण त्याचं तत्वज्ञान जे आहे शेवटचं ना, याचा निराश करत गेलं पाहिजे. प्रत्येकाचं छाटणी मारत जायला पाहिजे. आणि छाटणी मारून राहिलेले जे तत्व आहे, जे काढताच येत नाही ते तत्व तू आहेस. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमक आवडीनं, असं तुकोबा शेवटच्या चरणामध्ये बोलतात. पहिल्यांदा काय बोलतात बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरचा वर्णन केलंय, ध्यानाचं वर्णन केलंय. सुंदर आहे म्हणून सांगतात. तुळशीहार गळा, कासे पित्तांबर आहे आणि मकर कुंडली, तळपती श्रवणी, कंठी कस्तुभमणी आहे विराजित. पण पुढे जाऊन शेवट करताना म्हणतात हेच ते तत्व आहे ज्याला मी आता मगापासून सगुण वर्णन केलं ना, ते निर्गुणात सुखाचा अर्थ लावतात. आनंदमय ते आहे. ते वर्णन कसं करताना सुंदर ते ध्यान म्हणताना म्हणतात सद्रूपाचं वर्णन केलेलं आहे. ते आनंदरूप वर्णन, ज्ञानरूप वर्णन केलेलं आहे आणि शेवटी त्याला आनंदात रूपांतर करून ठेवलेलं आहे. अभंग छोटा वाटतो पण किती गंभीर अर्थानं भरलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. इथं तसंच म्हणतात जायचं आहे ना शब्दाच्या पलीकडे, ते शब्दातूनच जावं लागेल. शब्दानं जरी कळत नसेल तर जायचं कुठून, शब्दातूनच जायचं आहे. गळ्यात माळ घालायलाच पाहिजे काय, मगच ते तत्व कळेल काय. गळ्यातल्या माळेनं कळणार नाही, पण गळ्यातली माळ तुला रस्ता दाखवेल मात्र की असं असं करायचं आहे. ग्रंथ वाचून ते तत्व कळेल काय, नाही कळणार. पण ग्रंथातून तुला मार्गदर्शन मिळेल. एखादी रस्त्यावरली पाठी आहे, ती पाठी रस्त्यावरली बाण दाखवत असते. अमुक गावाकडे जाणारा रस्ता असा बाण केलेला असतो. ती पाठी काय आपल्याला घेऊन जाते काय तिथपर्यंत, नाही घेऊन जात. पण परंतु पाठीच्या साह्यानंच लिहिलेले जे मार्गदर्शक तत्व आहेत त्या दृष्टीनंच आपण वाटचाल करू शकतो ना. किती त्यांचं महत्त्व आहे. जरी ते आपल्याला त्या तत्वाचा बोध करून देत डायरेक्ट नसले म्हणजे त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. ही अपरोक्ष अनुभूती आणून जरी देत नसली तरी परोक्षत्वाने मात्र ते बोध करतात. या रस्त्यानं जा, या रस्त्यानं जा असा बोध करत असतात. आपण ही शब्दांचा विचार तेवढाच करावा. इथं माऊली बोलतात जे शब्दातीत स्वभाव आहे, विचार केला तर ते शब्दाच्या पलीकडला आहे. स्वभावानंच ते शब्दाच्या पलीकडं आहे. तरी बोलीची जरी फाव आहे मग बरं आहे ना, तू बोलून जरी मला दाखवत असला तरी बरं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा, गाथेचा, भागवताचा अभ्यास आपण जेव्हा करतो, दासबोधाचा, उपनिषदांचा अभ्यास करतो, सगळं शब्दांचंच भांडार आहे, बाकी काही नाही. पण त्या शब्दांच्या भांडाराच्या आधारानंच आपल्याला त्या भांडाराची किल्ली सापडते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. भांडार घरे भरली पण हे अस्ती किल्ली अडकली. दासबोधामधली उभ्या बघा, भांडार ग्रह भरलेले आहेत पण किल्ली माहीत नाही आहे. पण ती किल्ली कुठे आहे एवढं ते सांगतात. किल्ली शोधून देत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. किल्लीच्या खाना खुणा सांगतात, त्याचं ठिकाण सांगतात, पत्ता देतात. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, काम भ्रांताशी काम विषयावरी तुझी भ्रांती टाकलीस तर तुला हृदयातल्या रामाचा पत्ता लागेल. कसं वाटचाल सांगतात बघा. ही वाटचाल पत्ता दिलाय ना, हृदयामध्ये राम आहे. पण वाटचाल करताना सांगितलंय की कुठली पत्ते पाळ. ही पत्ते पाळला असतो तू शब्दातीत होशील. शब्दात सापडणारं तत्व नाही, ते शब्दाच्या पलीकडं आहे. पण तुलाही शब्दाच्या पलीकडे जायची हिंमत असायला पाहिजे. जे शब्दामध्ये अडकलेत ना ते पंडित होतात, बोलके होतात, काही वेळा मोठमोठे व्यवहार सुद्धा करू शकतात. शब्द पंडित असतात. म्हणून काय त्यांना शब्दांचं महात्म्य समजलं असं नाही. शब्दांच्या मधलं ज्याला कळतं ना, ओळीच्या मधलं ज्याला सारांश वाचता येतो त्यालाच तत्वज्ञान कळत असतं. म्हणून शब्द ऐकण्यापेक्षा शब्दांचे अर्थ ऐकावेत. आपण अर्थ ऐकत नाही, शब्दांचे अर्थ ऐकणं याला श्रवण म्हणतात. आणि शब्द ऐकणं म्हणजे वरवरचं नुसतं ऐकणं म्हणायचं. त्याला ऐकणं आणि श्रवण यातला फरक आहे ना. हर्ड अँड लिसन, देर इज अ डिफरन्स बिटवीन टू वर्ड्स.
आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. दोन्ही शब्द आहेत. एक हिअर शब्द आहे बघा, ऐकणे, आणि लिसन हाही ऐकणे. पण लिसन मीन्स केअरफुली, हिअरिंग केअरफुली असा त्यातला शब्द आहे. आणि हिअर म्हणजे काय, असो वरवरचं लिसनिंग आहे, अगदी वरवर, की त्याला काय महत्त्व नसतं. आहे कानावर पडलं, काय म्हणतो आपण त्याला, कानावर पडणं, याला हिअरिंग म्हणतात. आणि लिसनिंग म्हणजे मनापासून अर्थाचा बोध घेणं, अर्थापर्यंत आपण गेलो पाहिजे. ओवी ऐकली किंवा एखादं सेंटेन्स ऐकलं की त्याच्या अर्थापर्यंत आपल्याला शिरता आलं पाहिजे, म्हणजे शब्दाचं महात्म्य आपल्याला कळायला लागतं. म्हणून ग्रंथ वाचताना सुद्धा भर 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 ते वाचून संपवण्याच्या नादाला लागू नये. कुणाला सांगायचं आहे, कुणाला दाखवायचं आहे, आपण वाचून काय झालं म्हणून कुणाला आनंद होणार आहे, उलट वाचला म्हणून कोणतरी द्वेष करत बसेल आपला. त्याच्यापेक्षा सांगायलाही नको, आणि सांगायचं नाही तर भरभर कशाला वाचायचं आहे. हळूहळू मला समजेल तसं पुढं जायचं. गीतेतला एक श्लोक घ्या म्हणतात रोज, आणि त्याच्यावरती चिंतन करा. आता गीतेतले सगळे 700 श्लोक काय चिंतन करायचे आहेत. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, त्यामधले बरेचसे आहेत. अर्जुन विषाद योग, पहिल्यांदा तरी आचार्यांनी त्याच्यावर भाष्यच केलं नाही पहिल्या अध्यायावरती, त्याला कमीच करून टाकलाय, महत्त्व करून टाकलंय कमी त्याचं. त्यातल्या 700 श्लोकापैकी असतील किती श्लोक सांगा, असतील 100-150 श्लोक निघतील की जे चिंतनासाठी आणि माझ्या मुक्तीची वाट दाखवण्यासाठी उपयोगी पडतील. असे काही ठराविक श्लोक आहे, त्याच्यावरती चिंतन करावं. म्हणून ठराविकच ओव्या, ठराविक श्लोक बाजूला काढावेत आणि त्याच्यावर चिंतन करावं. आपण एक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या काढतोय ना, तर एक स्वतंत्र ज्ञानेश्वरीची एक आपली पोथी तयार होते. ही काय योग्यच आहे आणि ही परिपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही, पण तरीसुद्धा अभ्यासासाठी आपण ज्या ओव्या बाजूला काढतो त्या उपयोगाच्या आहेत. आणि म्हणून परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, दासबोध वाचला, स्वतःचा एक दासबोध लिहून ठेवा. म्हणजे काय, आपल्याला भावणाऱ्या ओव्या श्लोक हे बाजूला लिहून ठेवा आणि त्याचाच अभ्यास परत करा. परत दासबोध उघडायला जाऊ नका. या शब्दाचा अर्थ पारायणाच्या वेळी आपण करत असतो, एक श्रद्धा म्हणून त्याचं वाचन करत असतो. पण श्रद्धाच्या त्या पलीकडे पण जायला पाहिजे. नुसती याची श्रद्धा झोंबुपासी परमपदा तरी ते प्रबुद्धा सोपे नव्हे. काय माऊली बोलतात बघा, नुसत्याच्या श्रद्धेच्या नादानं तर तू त्या तत्वाला झोंबायला गेलास, एवढं सोपं नाही ते. नुसती श्रद्धा काम करत नाही, श्रद्धा एका पॉईंटवर नेऊन सोडते. तिथून पुढचा प्रवास श्रद्धा विरहित करावा लागतो. कारण एकदा श्रद्धा बसली ना की झालं, की पुढे जाऊन त्याचा विचार सोडावा लागतो. तसं आहे आपल्यासुद्धा एखादा अशा श्लोकाचा एखादी पोथी तयार करावी आणि त्याचं चिंतन करावं. भारावर वेळ जातो ना, आणि फार वेळ कमी आहे. किती लाईफ शॉर्ट आहे, स्पॅन किती शॉर्ट आहे बघा. कधी जाणार आहे आपल्याला माहीत नाही. चढ तिचा अनुकरण केलं पाहिजे आणि ग्रास्पिंग केलं पाहिजे. लवकर गडबडीनं ते केलं पाहिजे. पण गडबडीनं शब्दाचा अर्थ पचेल तसं केलं पाहिजे. मात्र गडबडीनं म्हणजे कसं वाटेल तसं नव्हे. शब्दातीत आहे ते, आणि शब्दाच्या पलीकडं आहे म्हणून शब्दामध्ये सांगावं लागतं. पण इथं वर्णन केलंय, कुठलंही चेतन तत्व आहे ते जडासहित स्वीकारायला लागतं. भुईमुगाच्या शेंगा घेतल्या टरफलासहित घ्याव्या लागतात. आपण त्याला सोलायचं आणि त्यातनं दाणे काढायचे आहेत, दाणे खायचे आहेत. मग हे मी तुम्हाला शेंगदाणे मागितले आणि या शेंगा कशाला दिल्या? अहो शेंगासहितच दाणे आहेत ते. तुम्ही उघडा ना, त्यातलं आवरण खोला, मग तुम्हाला दाणे सापडणार आहेत त्यामध्ये. स्वामी चिन्मयानंदांचा एक विचार सांगितला जातो. तपोवनजी नावाचे त्यांचे ते गुरु आहेत. ते गुरु असं एक तत्व सांगत होते आणि शब्दांचं महत्त्व सांगत होतं. आणि शब्दाशिवाय ते पकडता येत नव्हतं म्हटलेत. ते म्हणले, तुम्ही म्हणताय शब्दाशिवाय पकडता येत नाही, सिद्धांत तरी सांगताय शब्दानं पकडता येत नाही. आता यातलं कुठलं खरं असं चिन्मयानंदांनी विचारलं आपल्या गुरुंना. आणि त्यावेळी ते म्हणले, आत्ता काय बरं बाबा, माझ्याकडे मूड पण नाही तुला सांगण्याचा, कधीतरी योग आला की सांगेन. आणि एक दिवशी ते बसले होते, त्यांना पाणी आणायला सांगितलं. त्यांनी तपोवनजींना पाणी आणून दिलं आणि पाण्याचा लोटा घेऊन आले, त्यांच्या पुढे दिले. तपोवनजी गुरु त्यांना म्हटले, तुला मी पाणी आणायला सांगितलं होतं. म्हटले, मी पाणीच आणलं नाही. मग तांब्या कशाला आणलास? मला फक्त पाणी आणून दे, मला काय तांब्या वगैरे काही नको. अहो पण तांब्याशिवाय पाणी आणणार कसं? अरे तसंच आहे ते, शब्दाशिवाय कळणार कसं? जडाला घेऊनच चेतन कळतं, सगुणाला घेऊनच निर्गुण कळते. सगुणाच्या अगोदर उल्लेख करावा लागतो आणि उपाधीतून निरुपाधिकाकडे जायला लागतं. कोण अधिष्ठानाकडून उपाधीकडे जाईल, कोण उपाधीकडून अधिष्ठानाकडे जाईल. प्रवास काय उलटानी सुलटा, कुणाची ताकद कशी पोचेल तशी. परंतु मुळात मात्र विचार करताना आपण गृहस्थी आहोत. आपल्याला प्रपंच सुटणार नाही, आपण कर्म करायचं बंद करणार नाही. एवढा जड बुद्धी माझीच आहे.
अशा जडबुद्धीला डायरेक्ट चेतनाचा वेध घेता येणार नाही. म्हणून काय करायचं, उपाधीनच त्याला घ्यायचं, लोट्यासहित पाणी घ्यायचं आणि म्हणायचं काय, लोटा खोटा मिथ्या आहे, पाणी सत्य आहे म्हणायचे ना. आता लोट्यानं तुझं काय केलं सांगा बघू, काय करते ते भांड, काही नाही करत. नाही जग मिथ्या आहे, दुःखरूप आहे बाहेर. अरे दुःखरूप आहे बरोबर आहे, का कोणी केलं दुःखरूप, तूच तुझ्या कल्पनेनं दुःखरूप केलंस. अन्य ते काय दुःखरूप आहे काय, तयार होताना दुःख होऊन आलेलं होतं काय, कुठले दगड किंवा कुठल्या वृक्ष, नद्या, नाले, समुद्र, सूर्य, चंद्र, हे प्राणी सगळे कुठले दुःखरूप, काय दुःख देतात आम्हाला सांगा बघू. जग दुःखरूप आहे, जग दुःखरूप आहे, संसार दुःखरूप आहे. कोण आहे हा मूळचा, याचा अंतःकरण दुःखरूप आहे म्हणून जग सगळं दुःखरूप दिसतं. अन्यथा ईश्वर सृष्टी जी आहे ती माणसाच्या फायद्यासाठी, जीवन चालावं यासाठी दिलेली आहे. ती अडथळा कशी बनेल सांगा बघू यांच्यासाठी, काही नाही. पण तरी सुद्धा माणसानं ते बनवलं. देवानं माणूस बनवला, नाती कुणी बनवली, इथं येऊन माणसाने बनवली. मग नात्यासाठी रडता काय, माणसासाठी रडतंय कोण नाही, नात्याबद्दल रडू येतंय. मुख्य गोष्ट ती आहे. आपल्याला आपण काहीतरी करून दिलेलं असतं, आपल्याला सोनं दिलं, दागिन्यात कुणी गुंतवायला सांगितलं तर दागिने कुणी बनवले, तर आम्ही बनवले. आणि दागिने माझे असे तसे याचं वर्णन करायला लागलो मी. आणि ह्या गोष्टीतून म्हणजे याचा अर्थ ईश्वर सृष्टी जी आहे ती कधीही बाधक ठरत नाही. त्यामुळं जड असलेलं तरी तत्व आहे हे जे सगळं सृष्टी जी जड आहे तरी ती चेतनाचा अनुभव आणून देत असते. दृष्टी फक्त तशी ठेवावी लागते. शब्दाच्या पलीकडला आहे. माऊली म्हणतात, एकनाथी भागवतमध्ये फार सुंदर उभे आहे बघा, दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पण जाता ते गेले, परी देखे ते मुख नाही गेले, ते असे संचले निजांगेची. एकनाथी भागवतमध्ये उभी कशी आहे बघा, दर्पणानं म्हणजे आरशानं प्रतिमुख दाविलं, दुसरं प्रतिमुख दावतो आरसा आपला. दर्पण जाता ते गेले, पण समजा आरसा बाजूला केलं की ते मुख पण निघून गेलं, तोंड दिसत होतं ना ते पण निघून गेलं. परंतु परी देखे ते मुख नाही गेले, आरसा गेला पण मुख नाही गेलं. काय सुंदर दृष्टांत आहे बघा. ते तसंच असतं, ते जात नाही कुठं. सदा संचला येत ना जात नाही असं वर्णन जे शास्त्र करतं ना त्याचा अर्थ तो आहे. ते कुठं जात नाही. प्रतिबिंब रूपाने मला दिसत असतं ना, त्या प्रतिबिंबामध्ये मी अडकल्यामुळं बिंबांशी माझं जे आहे नातं ते मी विसरून गेलेलो आहे. जुने ठेवणे मीपणे ते कळे ना. समर्थ श्लोकामध्ये बोलतात बघा, मनाच्या श्लोकामध्ये बोलतात, अहंता गुणे सगळे हे व्यर्थ जाते असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. कशामुळं तर जुने ठेवणे मीपणे ते कळेना. तू तुझा मी मध्ये आणतोस म्हणून हे असलेलं जे आहे तुझ्याशी नेहमी आहे. जुनं म्हणजे का, तुझ्या मृत्यूपूर्वी होतं, आताही आहे आणि तुझ्या नंतरही असणार आहे म्हणून ते जुनं आहे. त्याला सनातन किंवा अनादी म्हणतात. त्याचं कारण तेच आहे आणि म्हणून ते जुने ठेवणे आहे. तर इथं म्हणतात दर्पणानं मुख गेलं, दर्पण दाखवलं त्यावेळी मुख दिसत होतं आणि दर्पण गेल्यावर आरसा गेल्यावर मुख नाहीसं झालं. तर मुख नाहीसं होत नाही तर नाहीसं झालं अशी एक कल्पना होते. आता मुख नाहीसं झालं म्हणून तो जर रडायला लागला तर हा मुद्दा आहे. आपण सुद्धा जगताना असंच गोष्टी घडतो की ज्या गोष्टी जाणाऱ्या येणाऱ्या आहेत त्या जाणाऱ्या येणाऱ्याबरोबर आम्ही जातो येतो. म्हणजे कल्पनेनं जातो, कल्पनेने येतो. ते गेलं असं आपण म्हणतो. वास्तविक ते कुठं जातही नाही आणि येत नाही. आपण गाडीत बसलो, पुण्याला निघालो आणि पुण्याच्या गाडीतून बसलो, पुण्यात गेलो, पुणे आले असं म्हणतो. आता पुणे आले म्हणजे गेले होते कुठे असा प्रश्न आणि आहेच ना. आले म्हणजे तुमची गाडी आलीच गेली, पुन्हा गेलं नाही आणि आलं नाही कुठं, आमची गाडी येती जाते. माझ्या शरीरानं मी प्रवास करतो इकडं तिकडं. शरीर येतात जातात, वासाची जीर्णानी नवानी देहानी सगळं वर्णन भगवद्गीता करते. आता हे सगळं नवीन देह जर धारण करत असेल तर कात टाकण्याचा प्रकार आहे ना. साप जशी कात टाकतो तसा मी माझी जुनी शर्ट बदलतो, जुनी कपडे बदलतो आणि नवीन कपडे घालतो. त्याचा आनंद वाटायला पाहिजे पण दुःख वाटते ना. नवीन कपड्याचा आनंद वाटायला पाहिजे पण आपल्याला दुःख वाटते, कारण मी मेलो असं वाटते ना, मी संपलो असं वाटतो. हे शरीरानं वाटत असतं. ठीक आहे, जे जात नाही कधी येत नाही ते शब्दाच्या पलीकडचं आहे. पण शब्दानं पकडण्याचा प्रयत्न आपण केला तर काय बिघडलं श्रोते म्हणतात. आणि शब्दानं आम्हाला कळायला लागलेलं आहे. शब्दानंच तू सांग, जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी अनेक काय करावे कथा सांगे. तू इतक्या कथामध्ये का मग्न झालास,
आता इतर गोष्टीशी काय कर्तव्य आहे, याकरता जे प्रस्तुत विषय जे चाललाय तत्वज्ञानाचा, तो विषय सांग ना. कोणता विषय चालू आहे आपला? तर जे कर्म करणारे जे आहेत, निष्काम कर्मयोगी आहेत, ते फक्त इंद्रियांचा उपकरण म्हणून वापर करतात. इंद्रियामध्ये इंद्रियानी इंद्रियार्थेषु असा शब्द वापरला आहे. इंद्रियांच्या मध्ये वर्तन करतात, मी काय करत नाही, असं चर्चा चालू आहे. त्यामुळे बुद्धीचं काम करते, डोळ्याचं काम करतो. डोळा पाहतो, मी पाहत नाही. कान ऐकतात, मी ऐकत नाही. ही जी बुद्धी रुजायला लागली आपल्याला, तर ऐकणं आणि पाहणं आपल्याकडून घडत नाही. मी अकर्ता कसा आहे हे कळायला लागेल. मी तसाच अकर्ता आहे. जसा परमात्मा ईश्वर अकर्ता आहे, तसा मी सुद्धा अकर्ता ही जाणीव केव्हा होईल? इंद्रिय आपली कामं करत असतात, मी काय करत नाही. या विचारात आपण जेव्हा चालू असतो आपला विचार, त्यावेळी आपल्याला जर कळलं तरच त्याचा उपयोग होतो. म्हणून म्हणलेला आहे शब्दानं सांगावं लागतं, कारण त्यासाठी तो वर्णन केलेला आहे. म्हणून माऊली आता म्हणालेत बघा, आता समारोप केलाय त्या श्लोकाचा. हा आरती विशेष श्रोतेयांचा, आरती म्हणजे इच्छा, आरती विशेष श्रोतेयांचा, श्रोत्यांची उत्कट इच्छा जाणून दास निवृत्तीचा. गुरूंचं वर्णन केल्याशिवाय, नाव घेतल्याशिवाय माऊलींचं पान कधी हलत नाही बरं काय. सुरुवात, मध्ये, शेवटी, मध्ये आधी गुरूंना उभाच करतात ते, आणि असं करतात त्यांनाच ते फावतंय बरं काय. नाही तर गुरूंना बाजूला ठेवून जर कोण काय करत असेल ना, आपला गुरुपणा गाजवत असेल किंवा आपलं तत्वज्ञान गाजवत असेल, तर त्याला अर्थ राहत नाही. माऊलींच्याकडून शिकावं गुरुभक्ती कशी असते ती. इतकी श्रेष्ठ दर्जाची गुरुभक्ती आपल्याला कुठल्या ग्रंथामधून बघायला मिळत नाही. एवढे पहिली सगळी मंगलाचरण जर प्रत्येक अध्यायाची बघितली, काही अध्याय अपवाद असतील, पण बऱ्याचशा अध्यायाची मंगलाचरणं गुरूंच्या स्तवनानं झालेली आहेत. गुरूंच्यावर ओव्याने बोलावं कसं आणि त्याची भक्ती कशी असावे हे 13व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन करताना माऊली सांगतात. हा आरती विशेष श्रोते यांचा, जाणूनी दास निवृत्तीचा, म्हणे संवाद दोघाचा परिसोनी परिसा. अशी ज्ञानदेव म्हणाले, श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद तुम्ही इतका वेळ ऐकलाच आहे, पुन्हा ऐका. म्हणजे एवढं सांगून झालेलं आहे. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता ज्ञानेश्वर बोलायला लागलेत बघा. श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगे ना तुझं निवृत्ते म्हणजे खरं, जे खरं आहे ते सांगतो. चित्त देई, आता मात्र तू लक्ष दे, कारण मी प्राप्त जे आहेत, ज्याने आत्मज्ञान प्राप्त केले त्यांची काही चिन्ह मी तुला सांगतो. जे जीवनमुक्त आहेत, संत आहेत, ते संत कसे ओळखायचे, तर त्यांची काही चिन्ह मी आता तुला सांगणार आहे. माऊली बोलतात, श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, भगवंत म्हणाले पार्थाला, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, तुला आम्ही शांतीला प्राप्त झालेल्या पुरुषाचे पूर्ण लक्षण सांगतो. सांगेन तुझं निवृत्ते चित्त देई, आता यापुढे तू मात्र काय कर, चित्त देई. कारण प्रत्येक ठिकाणी चित्त हा शब्द नेहमी वापरलेला आहे बरं काय. आणि चित्त असणं म्हणजे आपण तिथं उपस्थित असणं. आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतो. शरीर असतं जाग्यावर, डोळे उघडे असतात, पण आपण तिथं नसतो. आपण म्हणतो ती व्यक्ती इथून गेली का हो, अमुक नंबरची गाडी इथून किंवा अमुक कलरची गाडी, नाही मला काय माहिती नाही. अहो तुम्ही बघत होता ना रस्त्याकडे, बघत होतो, कारण माझं काय लक्ष नव्हतं. याचा अर्थ बघा, डोळे काही पाहत नाहीत, पाहणारा आत आहे याची जाणीव होते आपल्याला. म्हणूनच त्यामध्ये वर्णन केलेलं आहे की डोळ्याचा डोळा ज्याला म्हणतात ना, तो उघडा आहे, त्याला चित्त माऊली बोलतात. चित्त देऊनी म्हणजे याचा अर्थ काय, तू पूर्ण लक्ष दे, म्हणजे मनाचं आणि कानाचं असा जीव एकत्र कर. आणि म्हणूनच ब्रह्मनिष्ठाला कसं ओळखलं जातं यांची चिन्ह सांगतो, ती आता ऐक, असं माऊली बोलतात. 12वा श्लोक सुरू झाला भगवद्गीतेचा. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांती आपनोती नैष्टिकम, अयुक्त काम कारेन फले सक्तो निबद्धते. दोघांचं वर्णन केलंय बघा. एक युक्त पुरुष आणि एक अयुक्त पुरुष. कसं वर्णन करतात, निष्काम कर्म करणारा पुरुष कर्मफलाचा त्याग करून चित्तशुद्धी नित्यानित्य विवेकाद्वारे निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. काय पहिला शब्द वापरला, युक्त कर्मफलम त्यक्ता, कर्मफलाचा त्याग करून युक्त पुरुष जो असतो तो शांती अपनोती नैष्टिकम, त्याला शांती, नैष्टिक शांतीचा लाभ होतो. नैष्टिक शांती म्हणजे शुद्ध अशा शांतीचा, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नसलेली अशी ती शांती आहे, त्याला परम शांती म्हणलेलं आहे. त्या परम शांतीचा लाभ करून कोण घेतो, जो आपली कर्मफलं त्याग करतो. म्हणजे कर्मफलाचा त्याग या अर्थानं, म्हणजे मी काहीतरी काम केलं त्यातून काय फळ मिळालं ते टाकणं, याला त्याग म्हणत नाहीत बरं काय. तर
कर्मफळ कोणतं असावं याची कल्पना जो करत नाही, जे आहे ते स्वीकारतो, त्यानं म्हणायचं कर्मफळाचा त्याग केला. त्यातला दोन्हीतल्या मधला मार्ग लक्षात ठेवला पाहिजे बरं काय. कर्मफळाचा त्याग करता येत नाही. आपण कर्म केलं म्हणजे फळ मिळणारच ना. पण इथं म्हणतात कर्मफलाचा त्याग करणारा जो असतो. कर्मफलाचा त्याग म्हणजे कर्मफलासक्तीचा त्याग, त्यातल्या आसक्तीचा त्याग करणारा असा शब्द आपण घेतला पाहिजे. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती आपनोती नैष्टिकम. त्याच्या उलट बघा आता, अयुक्त जो अयुक्त आहे, कामकारेन फले सक्तो निबद्धते. काय म्हणतात बघा, जो आणि निष्काम कर्म न करणारा म्हणजे सकाम भावनेनं प्रवृत्त झाल्यामुळे फलामध्ये आसक्त होऊन कर्माने बद्ध होतो. म्हणजे निष्काम कर्म मला मुक्त करायला कामाला येतं, आणि सकाम जे जे काय केलेलं असेल मी, सकाम म्हणजे प्रत्येक फळाची इच्छा ठेवून, फळाबद्दलची कल्पना करून असंच फळ असावं, यावेळी मिळावं आणि एवढं मिळावं. बघा कसे आहेत, तीन गोष्टी आहेत. असंच मिळायला पाहिजे, एवढं मिळायला पाहिजे आणि यावेळी मिळायला पाहिजे. वेळ पण आपण सांगतो. ज्यावेळी आपण काम करतो, शेतामध्ये काहीतरी पीक लावलेलं असतं, ते केवढं व्हावं पीक, अगोदर पीक चालू असते, तिथं त्याचं मशागत करायचं चालू असते, त्याच वेळी फळाची कल्पना करत असतो. मध्ये कितीतरी गोष्टी घडत असतात. पावसाचा अनियमितपणा असतो, आणखीन काहीतरी रोगराई पडत असते पिकावरती, ह्याचा विचारच आपण करत नाही. म्हणून त्याच्यापेक्षा फळाची इच्छा, फळाची आसक्ती न ठेवलेली बरी. बरं, त्यातनं मिळणारं जे मोठं पीक आहे तुला मिळणारं, ते का तुझ्या शेतातलं काय दुसरे घेऊन जाणार आहेत? जे मिळणार आहे ते मिळणारच आहे ना. त्याच्यापेक्षा नाही कल्पना केलेली बरी. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख येत नाही ना. एवढी अपेक्षा ठेवली होती आणि एवढेच मार्क पोरग्याला पडले. आता पडले म्हणजे तेवढी अपेक्षा का ठेवली होती, हा मुद्दा आहे. म्हणून कष्ट करावं, खूप अभ्यास करावा, पण एवढे मार्क पडावेत असं बोलू नये, हा मुद्दा त्यातला आहे. त्यामध्ये आसक्ती ठेवली की त्याला अयुक्त म्हणतात. आणि युक्त कुणाला म्हणलं, निष्काम कर्मयोगी जो असतो, की जो फलासक्तीमध्ये स्वतःला गुंतवून घेत नाही, तो युक्त असतो. हा युक्त म्हणजे योग्य असणारा. माऊलीने त्याच्यावरती फक्त दोन वयांचा विचार केलेला आहे. युक्त आणि अयुक्त बद्दल दोन वया वापरलेल्या आहेत. युक्त कर्म फलम त्यक्ता म्हणजे निष्काम कर्म करणारा, हा कर्मफलाचा त्याग करून चित्तशुद्धीच्या द्वारे नैष्टिक शांतीला प्राप्त होतो. चित्तशुद्धीच्या द्वारे, बरं काय, म्हणजे कर्म करत असताना चित्तशुद्धी होते. कोणत्या कर्मानं चित्तशुद्धी होते? निष्काम कर्मानं होते, सकाम कर्मानं होणार नाही. आपण इच्छा ठेवल्या ना, तर इच्छामुळे विकार निर्माण होतात, आणि विकारित झालेलं कर्म जे असतं ते कर्म काय करतं, चित्तशुद्धीला कारणीभूत होत नाही, उलट आपल्यामध्ये विकार निर्माण करत असतं. म्हणून म्हटलं, आणि सकाम कर्म करणारा जो असतो तो बद्ध होतो. बद्ध होणं म्हणजे काय करणं, यामध्ये, या प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये गुंतून राहणं. सारखं चक्र जाईन. आता या चक्राच्या बाजूला जाऊन फिरत्याला चक्र पाहायची हिंमत आपल्याकडे असायला पाहिजे. असं कुठं जागा आहे का? आहे. त्या आत्मतत्वावर स्थिर व्हावं म्हणजे फिरणारा संसार दिसायला लागतो. आपण त्या चाकावरच बसलोय आणि चाक फिरत्याला मला कसं दिसेल सांगा बघू. असा मुद्दा आहे त्यातला. मी चाकावरच बसलोय त्या, आणि त्या चाक फिरत्याला मला दिसतच नाही. त्या फिरणाऱ्या चाकाबरोबर मी फिरतो आणि म्हणतो मला फिरवलं जातंय. फिरवलं जात नाही, तर जे फिरते त्याच्यावर मी जाऊन बसलोय. ह्या मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. आणि साधं तत्व आहे. त्या साध्या एखाद्या गोष्टीवर जाऊन बस जिथं स्थिर आहे. मग काय स्थिर असतं, तर चाकाच्या मधला कणा असतोय ना, तो फिरतच नाही, तो शांत असतो. मग जाऊन बस ना तिथं. तिथं बसलास ना तर तुला कळेल ते आत्मतत्व आहे. तिथं बसलास की तुला फिरणाऱ्या चाकाची कल्पना येईल. फिरणारा संसार तू बघत राहशील. तो दुःख रूप आहे म्हणायला सुद्धा तुझ्याकडे शब्द नसतील, किंवा तो सुख रूप आहे असं सुद्धा तू लेबल लावणार नाहीस त्याला. इतकी गमतीदार असं जीवन आपण उपभोगू शकतो, आनंदायी जीवन. पण आनंदायी जीवन जगायची इच्छा मुळात असली पाहिजे मात्र. म्हणून रोजचा क्षण आनंदाचा करता आला पाहिजे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस शांतपणे बसायचं नाही. आज दिवस आनंदाचा घालवायचा आहे बरं काय. आज आनंद, आज ईर्ष्या नाही, आज कोणाबद्दल कपट नाही बरं काय, आज लबाडी नाही, आजच. फक्त आज नाही. महिनाभर मी असं करणार असं काही म्हणायचं नाही. ते झेपण्यासारखं नसतं. आजच्या आज, आजच्या आज म्हणता म्हणता आत्ता लबाडी नाही बरं काय. आता मी हा क्षण सांभाळलोय, मजा, आनंद लुटायचा आहे मला, असं प्रसन्न चित्त आपण जर ठेवलं तर या जीवनाची मजा लुटता येते. संत शास्त्र तेच सांगतात. कोणीतरी त्यांना म्हणेल की सगळे ते त्यामध्ये भरलंय आणि ते प्रारब्धाधीन सगळं शास्त्र सांगत असतं, चुकीचं आहे. म्हणून आपण खरा आनंदाचा जो अनुभव आहे तो या शास्त्रामध्ये मिळतो. माऊली काय बोलतात बघा, नैष्टिक शब्द वापरलेला आहे, म्हणजे भगवत प्राप्ती रूप परम शांती, अशी नैष्टिक शांती त्याला प्राप्त होते.
तरी आत्मयोगे अथिला, जो कर्मफळाशी विटला तो घर रिगुनी वरिला शांती जगे. त्याला 2-3 उदाहरण दिल्यात बघा. जर शांतीप्रय पाहिजे असेल ना, परम शांती, तर काय म्हणतात बघा, आत्मयोगे अथिला म्हणजे आत्मज्ञानाने संपन्न झालेला आहे. जगाच्या ज्ञानाने कोण संपन्न होत नाही बरं का. जगाची किती ज्ञान मिळवू दे, मी हे करता येते, मला ते करता येते, मी बासरी वाजवतो, मला अमुक येतंय, मी गाडी दुरुस्त करतोय, 1000 प्रकारची ज्ञानं जगातले आहेत. या जगानं कोण संपन्न झालेलं नाही. प्रत्येक ठिकाणी उणीव प्रत्येकाला जाणवते. अजून मला पाहिजे असं वाटलं की हे ज्ञान कमी आहे असं समजायचं. यापुढे मला काहीच नको असं म्हणायला लावणारं एकच ज्ञान आहे, ते म्हणजे आत्मज्ञान. आता मला काही मिळवायचं नाही, आता मला काही शिकायचं नाही, कारण सगळं शिकून मला झालं, मला आता सगळं कळलं. हे केव्हा होते माहिती आहे? आत्मज्ञानानं. जगातल्या कुठल्याही प्रापंचिक आणि लौकिक ज्ञानानं हे कळणार नाही. म्हणून इथं म्हणतात आत्मयोगे अथिला. अथिला म्हणजे संपन्न झाला. आत्मयोगे म्हणजे आत्मज्ञानानं जो संपन्न झाला. तरी आत्मयोगे अथिला, जो कर्मफळाशी विटला, जो कर्मफळाला विटला आहे, म्हणजे त्याचा वीट यावा लागेल. कर्मफळाचा वीट म्हणजे काय? प्रापंचिक ज्या काय काय गोष्टी आहेत ना, लौकिक ज्या प्राप्ती ज्या आहेत, ते भोग जे आहेत, त्या भोगाचा वीटच यायला पाहिजे. भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. माऊली बोलतात 12व्या अध्यायामध्ये. काय म्हणतात? भोगातून जर निघालं तर चित्त तुझं विटून जाईल या संसाराला, आणि हळूहळू तू काय होईल? माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, म्हणजे आत्मज्ञानी होशील. आत्मज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान. आपण भगवंताच्या ज्ञानाचा विचार इथं सांगितलेला आहे. जो कर्मफळाशी विटला, कर्मफळाबद्दल पूर्ण उदासीन असतो. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, माझे प्रयत्न मी पूर्ण केलेले आहेत, आता जे मिळणार आहे ते मला कसंही मिळो, मला आनंद आहे. कारण मी आनंद जो लुटला तो प्रयत्नामध्ये आहे, कर्मामधला आनंद लुटला आहे, कर्मफळाच्या आसक्तीमध्ये नाही आहे मी विचार करणार, असा जो म्हणतो आणि फक्त कर्तव्य करत राहतो, अशा निष्काम कर्मयोगाबद्दलची ही ओवी आहे. कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला. तो घरात शिरला कुठला? की अशा घरात गेला की तिथं शांती, वरिला शांती जगी. वरिला म्हणजे त्याला वरलं तिनं, शांतीरूपी स्त्रीनं त्याला वरलं माळ घातली. वरिला शांती जगी. जगामध्ये अशीच एखादी व्यक्ती आहे की त्याला शांती माळ घालते. म्हणजे दुसरी माळ लौकिकाची, कीर्तीची, प्रतिष्ठेची, पैशाची, सगळ्याची माळ गळ्यात पडू शकते. पण असे आहेत सत्पुरुष की संत आहेत, त्यांना शांती माळ घालते. आणि ज्यांना शांती माळ घालते त्याच्यासाठी उरलेल्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्याच्यासाठी सगळं अगदी क्षुल्लक होऊन जातं. पण तसं असलं तर शांतीला महत्त्व आपण केवढं देतो यावर ते अवलंबून आहे. म्हणून शब्द वापरला आहे बघा, कर्मफळाचा त्याग, याचा अर्थ फलासक्तीचा त्याग. त्यामुळं कर्म कसं होतं तर भाजलेल्या बीप्रमाणे होतं, परत अंकुरित होत नाही. म्हणून नैष्टिक शब्द वापरला आहे. नैष्टिक शब्दाचा अर्थ आहे ज्ञाननिष्ठेनं प्राप्त होणारी जी गोष्ट आहे, अशी निरतिशय शांती, ज्या शांतीला परत डाग लागत नाही. आम्ही शांत असतोय बरं का, दिवसातून काही वेळ शांत असतो, पण आपल्याला वाटते आता जरा शांत वाटते. शांत वाटते तोपर्यंत शांती अजून मिळालेली नाही. कारण वाटतंय म्हणजे जाणार आहे. आता थोड्या वेळानंतर आपल्याला वाटते ना, सुख आलं असं वाटतं ना, म्हणजे जाणार आहे. हे त्या ठरलेलंच असतं. जे येणार असतं ते जाणार असतं. येणारी शांती नाही, असणाऱ्या शांतीचा इथं उपयोग वर्णन केलेला आहे. असणारी शांती, तर ही असणारी शांती जी आहे ती निरतिशय आहे. निरतिशय एक शास्त्रीय शब्द आहे, त्याच्यापेक्षा वरचढ काही नाही, त्याला निरतिशय म्हणतात. आणि सातिशय म्हणजे जे विषयाच्या भोगातून जे जे मिळतं ते सातिशय असतं. सातिशय म्हणजे त्याला तर तम भाव आहेत, ह्याच्यापेक्षा हे जास्त, ह्याच्यापेक्षा हे जास्त. आपण म्हणतो ना, मी श्रीमंत बनणार आहे, कुणापेक्षा? माझ्या शेजाऱ्यापेक्षा. आणि श्रीमंत झालो माझ्या पाहुण्यांच्यापेक्षा. असं श्रीमंत शेवटी मरूनच जातो तो. जगामध्ये सर्व श्रीमंत होण्याचा मान कधी मिळेल ना तर नाही मिळेल, आणि श्रीमंतीच्या नादामध्ये तो मरून जातो. असा मुद्दा आहे. त्याला सातिशय म्हणतात शांती. आणि ही शांती कशी आहे? निरतिशय शांती. याच्यापेक्षा दुसरी शांती नाही आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो, ज्ञानदेवांचा अभंग आहे बघा. साधन समाधी काय वर्णन आहे, फार सुंदर आहे. तर त्यामध्ये म्हणतात शांतीची पै शांती म्हणजे शांतीच्या पलीकडली जी आहे, ज्याच्यामुळं शांतीला काहीतरी एक रूप प्राप्त झालेलं आहे, अशी ती शांती. जगामध्ये लोक बोलतात ना, मी शांत आहे शांत आहे, हे तिचं थोडंसं रूप आहे. खरी शांती ती शांतीची पै शांती आहे. म्हणून याला निरतिशय नैष्टिक असा शब्द वापरला आहे. म्हणून हे
कर्मफलाच्या त्यागानंच ही शांती मिळते, अन्यथा मिळणार नाही. म्हणून कर्मफलाचा त्याग करण्याची तयारी असली पाहिजे. कर्मफलाचा त्याग याचा अर्थ काय? कर्मफला आसक्तीचा त्याग. कायम लक्षात ठेवायला पाहिजे, शब्द चुकीचा आला तर चुकीचं चिंतन सुरू होतं. कर्मफलाचा त्याग करता येत नाही, कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करता येतो. म्हणजे श्रेयोही ज्ञानाभ्यासात माऊली वर्णन करतात 12व्या अध्यायामध्ये, श्रेयोही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ज्ञानात कर्मफल त्याग, त्यागात शांती अनंतरम. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. अनंतरम, मग जी पूर्ण खंडित असलेली शांती केव्हा मिळेल? त्यागानं मिळेल. मग त्याग कशानं होईल? वीट आला तर. वीट कशानं येईल? त्यात दोष दिसले तर. संसार गोडच वाटायला लागला तर दोष कसा दिसेल सांगा बघू? बरं वाटतंय ना, सगळी जमलीत बरं झालं, सगळी या जरा बरं वाटतंय. म्हातारी माणसं म्हणत असतात बघा, एकामेकाला भेटूया. त्यांना आता मरणाचं तीर दिसायला लागलेली असतात ना, समजा दिसतंय पहिलं तीर दिसायला लागलेलं असतं, त्यामुळे म्हणतात. ह्यापूर्वी म्हणत नव्हता तो, तारुण्यावस्थेमध्ये होता ना त्यावेळी म्हणत नाही सगळीजण आपण तरी एकत्र येऊया, एकमेकाला पाहूया, प्रेम करूया असं म्हणत नव्हता. आता मात्र प्रेमाची भाषा बोलतो. त्याचं कारण ते शेवटी कळायला लागतं. हा जर वीट जर अगोदर आला, आपल्याला विटणं फार गरजेचं आहे. म्हणून वीट यावा तर त्यागात शांती परमशांतीचा लाभ होतो. म्हणून शांती ही क्रममुक्ती आहे, तशी क्रमानं प्राप्त होणारे आहे. म्हणजे कर्मयोग, चित्तशुद्धी, ज्ञानात प्रतिष्ठित होणं आणि शेवटी परमशांती, असा हा क्रम आहे. कोणी छलांग मारून उडी मारून जर पुढे जातो म्हटला तर त्याची उडी ती निष्फळ होण्याची शक्यता आहे. बरेच खूप लोक जे आहेत त्यांना वाटतं की मला डायरेक्ट तत्त्वज्ञानच कळलं पाहिजे, पण हे सहजासहजी तत्त्वज्ञान कळत नाही. कुठेतरी तीर्थयात्रा कराव्या लागतात, देवपूजा कराव्या लागतात, मान सन्मान, अतिथीचा सन्मान करावा लागतो, लोकांशी प्रेमानं बोलावं लागतं. हा कर्मयोग सगळा सांभाळावा लागतो. एवढं सांभाळून झालं की मग भगवंताबद्दलचं प्रेम जुळून येतं, अन्यथा येत नाही. डायरेक्ट एखादा म्हणला मी देवावर प्रेम करतो ना, तर ते शक्य नाही. आपल्याला ते सहन पण होण्यासारखं नाही आहे. म्हणून हा विचार इथं सांगितलेला आहे, क्रमानंच होतं. म्हणजे चित्तशुद्धी म्हणजे काय होणं? शम दम वगैरे जे आहेत, समाधी षटक सांगितलेलं आहे, हे आले पाहिजेत. सत्व गुण आत अंगात आला पाहिजे. दैवी गुण जे 16व्या अध्यायामध्ये सांगितलेत बघा, अभयम सत्वशुद्धीम सगळे शब्द वर्णन केलेलं आहे. हे सगळे जे गुण आहेत तेच दैवी गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत, तेव्हाच परमशांतीचा लाभ होतो. याचा अर्थ असा आहे की त्याला संसाराचा वीटच यायला पाहिजे. म्हणून म्हणताय बघा, जो कर्मफळाशी विटला. कर्मफळाशी म्हणजे काय? प्रपंचातून मिळणाऱ्या फळाशी विटलेला आहे. आता प्रपंच करणं बस झालं, आता पुरे, आता असं वाटायला लागते ना, त्याच वेळी तो विटला म्हणायचा. नाहीतर पहिल्यांदा मग विटणं पहिलं सुरुवातच आहे. कदाचित वैफल्य असतं, काही वेळा वैताग असतो आणि शेवटी वीट येणं असतं. वीट येणं हा नंतरचा टप्पा आहे, बरं काय? म्हणून पहिल्यांदा वाटतंय, वैतागानं वाटतंय नको या घरात राहायला, जाऊया कुठेतरी, सारख्या कामानं मरणार आम्ही आता, आणि कुणासाठी करायचं? म्हणजे प्रतिकूल परिस्थिती कोणतरी आपल्या विरोधात बोलायला लागलं ना, त्यांचा तिटकारा येतो. पण गोड बोलायला लागले की परत आपण म्हणतोय घर चांगलं आहे ना, आमचं कुटुंब चांगलं आहे. हे जे घडते ना, ते अनुकूल प्रतिकूलतेचा हा अनुभव असतो. म्हणून कुणाकुणाला असं वाटतं घरातून बाहेर जावं. हा काही वेळा वैतागच असतो, किंवा वैफल्य आलेलं असतं, काहीतरी उदासीनता असते, सांसारिक वस्तू कुठली तरी मिळालेली नसते, अपयश आलेलं असतं, म्हणून वैफल्य किंवा वैताग येतो. वीट येणं जे आहे ना, ते विचारानं येतो, विवेकानं वीट येत असतो. काय लागतंय हे मिथ्या आहे, हे काय माझ्याबरोबर येणार नाही, आणि माझ्याबरोबर येत नसेल तर याच्याशी झोंबी कशाला देत बसावं? रोज उठून झगडा आणि संघर्ष का करत राहावेत यासाठी? केवढा करायचा संघर्ष? मग पोटापुरता, पोट भरला की विषय संपला, असा विचार ज्यांचा होतो तो विटला, तो कर्मफलाशी विटला. ज्याला वीट आला म्हणतो ना, तो वीट असा येणं आहे. म्हणून वीट ही वैराग्याचीच अगोदरच्या पायऱ्या आहेत, बरं का? वैताग, वैफल्य, वीट येणं आणि मग वैराग्य आहे. ही जे वैराग्य शब्द जो वापरतात ना, शेवटी येतो तो वैराग्य शब्द. सगळी वचीच आहेत, लाईन आहे सगळी, पण तरी सुद्धा विचार करताना अगोदर वीट तरी यावा लागतो. ही जिज्ञासूचं लक्षण सांगितलेलं आहे, मुमुक्षुचं लक्षण आहे. मुमुक्ष म्हणतो की त्याला वीटच येतो. आता नको संसाराबद्दलचं काय करणं, म्हणून कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला शांती जगी, त्यालाच शांती प्राप्त होते, अन्याला प्राप्त होणार नाही, असं वर्णन माऊली करतात. म्हणून आपल्याला विषयाबद्दलचं वैराग्य असणंच फार गरजेचं आहे. हे सांगणं कशासाठी? शांतीच्या प्राप्तीसाठी. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.